सो या समयामध्ये प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करतो की त्या जिवंत परमेश्वराने मला त्याच्या पवित्र स्थानामध्ये एकत्रित केलेला आहे आणि प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे आम्हाला या ठिकाणामध्ये एकत्रित केलेला असताना प्रियांनो, आज ज्या स्वरूपाने आम्ही ख्रिसमसच्या पूर्व असलेला जो रविवार आहे या सभेला आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि ख्रिसमस आम्ही बुधवारी साजरा करणार आहोत। त्या अगोदर प्रियांनो, या रविवारी आम्ही एकत्रित आलेलो असताना, या विशेष सभेला आम्ही एकत्रित आलेलो असताना प्रभू आम्हाला प्रत्येकांना त्याच्या वचनातून तो विशेष प्रकारच्या काही महत्वपूर्ण अशा गोष्टी तो आमच्याशी बोलू इच्छित आहे आणि एक पवित्र शास्त्रातील एक भाग आम्ही वाचणार आहोत। त्यानंतर आम्ही प्रभूच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत। नवीन करारामध्ये लूका शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 26 ते 38 पर्यंत आम्ही वाचणार आहोत। लूका चॅप्टर 1 वर्स 26 to 38। लूका शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 26 ते 38 पर्यंत आम्ही वाचूयात। कुमारी मरियेला देवदूताचा संदेश। नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले। ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते। देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो। ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवचन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली। देवदूताने म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे। पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव। तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि याकोबाच्या घराण्यावर युगानुग राज्य करील व त्याच्या राजाचा अंत होणार नाही। मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही। देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परतपराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील। ह्या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील। पहा, तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांस म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही। तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो। मग देवदूत तिच्यापासून निघून गेला। आमेन। देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। प्रियांनो, आज जे वचन आणि एका महत्वपूर्ण विषयाला आम्ही जाणून घेणार आहोत आणि जो आजचा विषय आहे, किती सुंदर नाव। हालेलुया, हालेलुया। आम्ही ज्या प्रकारे प्रत्येक परिवारामध्ये एखादं बालक ज्या वेळामध्ये जन्माला येतं, प्रियांनो, त्या वेळामध्ये त्या आईवडिलांना इच्छा असते की या बाळाचं नाव आम्ही चांगल्यातलं चांगलं नाव ठेवावं आणि प्रत्येक जण नाव शोधत असतो की या बाळाचं नाव सुंदर नाव असावं, चांगलं नाव असावं आणि या नावावरून त्याची चांगली ओळख तयार व्हावी। प्रत्येक पालकांची इच्छा असते। परंतु या ठिकाणामध्ये जी घटना मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल स्वतः देवदूत येऊन मरियेला, आणि त्याच प्रकारे मी पाहतो पवित्र शास्त्रातील एका भागामध्ये की योसेफाला सुद्धा या बाळका संबंधीचं नाव सांगण्यात येत आहे आणि ते नाव आहे येशू। हालेलुया। आम्ही वचन वाचूयात। लूका शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचन 31 मध्ये या ठिकाणामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे, पहा तू गरोदर राशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव। काय नाव ठेव? ओके। आणखी एक वचन आम्ही वाचूया, मत्तय 1 आणि वचन 20 आणि 21 मध्ये। मॅथ्यू चॅप्टर 1 वर्स 20 and 21। मत्तय 1 वचन 20 आणि 21 वाचा। मत्तय याचा अध्याय 1 वचन 20 आणि 21 मध्ये असे विचार तिच्या मनात घोळत असता, पहा,
असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अपमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. हालेलुया. सो आम्ही पाहतो की मरियेला सुद्धा देवदूताने निरोप दिला की तुला जो पुत्र होईल त्या पुत्राचं नाव काय ठेव? सर्वजण काय ठेव? येशू ठेव. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मत्तेच्या या शुभवर्तमानामध्ये देवदूत येऊन योसेफाला सुद्धा या स्वरूपाचा निरोप देतो की तू जी पत्नी तुझी होणार आहे त्या पत्नीला जो मुलगा होणार आहे तो कुमारी मरियेला पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव तू काय ठेव? येशू ठेव. सो दोघांना सुद्धा एकच नाव सांगण्यात आलं आणि ते नाव आहे येशू. काय नाव आहे? येशू. स्वतः आम्ही मूळ भाषेमध्ये ज्या वेळामध्ये आम्ही जातो, येशू या शब्दाचा जो अर्थ आहे मूळ भाषा इब्री भाषेमध्ये, आणि इब्री भाषेमध्ये पियांनो येशू आम्ही मराठीमध्ये म्हणतो, परंतु येशू हे येशुवा, 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 सर्वजण म्हणूया येशुवा, येशुवा, येशुवा. सो येशुवा या शब्दाचा अर्थ आहे द लॉर्ड सेव्स. परमेश्वर तारतो किंवा परमेश्वर वाचवतो, देव वाचवतो. हालेलुया, हालेलुया. लॉर्ड सेव्स. येशुवा, येशुवा या शब्दाचा अर्थच हा आहे की परमेश्वर वाचवतो. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा अर्थ याच ठिकाणामध्ये दिलेला आहे की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या स्वरूपाने म्हणलं की मानवाचा पुत्र, देवाचा पुत्र या जगामध्ये कशासाठी आला? हरवलेले शोधाव्यास व पाप्यास ताराव्यास या जगामध्ये तो आला. सो प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये येण्याचा स्पष्ट उद्देश हरवलेले शोधण्यासाठी आणि पाप्यास तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. सो तो आम्हाला प्रत्येकांना, आम्ही प्रत्येक जण या जगामध्ये हरवलेले होतो, आम्ही प्रत्येक जण पापामध्ये आमचं जीवन जगत होतो. सो आम्हाला प्रत्येकांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया, हालेलुया. सो आज या नावाला आम्ही पाहत असताना त्याचे नाव या दोघांना सुद्धा निरोप देण्यात आला, मरियेला आणि योसेफाला सुद्धा, की तुम्ही त्या बाळाचं नाव काय ठेवा? येशू ठेवा. सो आम्ही पाहूया की त्याचं नाव खरंच ठेवण्यात आलं की नाही. वाचूयात आम्ही लूका शुभवर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 21 मध्ये. लूका चॅप्टर 2 वर्स 21 या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्या बाळकाचं नाव येशू असं ठेवण्यात आलं. वाचूयात लूका 2:21. लूक 2:21. 8वा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. हालेलुया, हालेलुया. सो वचनाची स्पष्टता या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे किंवा ही गोष्ट परंपरेने चालत आलेली आहे की 12व्या दिवशी किंवा जसं आम्ही पाहतो की लेकरांचं नाव महाराष्ट्रामध्ये 12व्या दिवशी ठेवलं जातं, ज्याला 12वी म्हणतो, बरोबर आहे. परंतु यहुदी जी संस्कृती आहे, यहुदी संस्कृतीनुसार आणि विशेषतः पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या ज्या प्रियांनो तोरा आहे याच्या नियमानुसार प्रियांनो बालकाची सुंत आणि त्या दिवशी त्या बाळाचं नाव ठेवण्यात यायचं. आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं नाव देण्यात आलं, त्या बाळाचं नाव देण्यात आलं येशू. आणि वचनात आम्हाला पाहायला मिळतं हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेविले होते. देवदूताने अगोदरच हा निरोप दिला होता योसेफाला आणि मरियेला की तुम्हाला जे बाळ होईल त्या बाळाचं नाव तुम्हाला येशू ठेवायचं. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ठेवण्यात आलं, त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो आता आम्ही पाहूया की त्याच्या नावाला इतकी सुंदरता कशी आहे, त्याच्या नावाला इतकी महानता कशी आहे. येशू नाव पुरे आहे. हालेलुया, येशू. सो आम्ही पाहूया की त्याचं नाव त्याची ओळख घोषित करते. येशू ख्रिस्ताचं नाव
त्याची ओळख घोषित करते. वचन 32 आम्ही वाचूया. लूक 2 आणि लूक 1 आणि 32 मध्ये. लुका चॅप्टर 1 वर्स 32 या ठिकाणात वचन काय सांगत आहे? तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दाविदाचे राजासन देईल. ओके, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. सो परमेश्वराला परात्पर देव म्हणलं जातं. परात्पर परमेश्वर. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये या वचनाची स्पष्टता आम्हाला येते की त्याचं नाव, त्याची ओळख घोषित करते. त्याचं नाव काय आहे? येशू. सो येशू नावावरून आम्हाला आणखी या गोष्टी लक्षात येतात की त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि त्याच्या संबंधी प्रियांनो भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या. या भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल करण्यात आल्या होत्या. आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो यशया 7 आणि वचन 14 मध्ये, आयझाया चॅप्टर 7 वर्स 14, यशयाचं पुस्तक अध्याय 7 आणि वचन 14 मध्ये आयझाया चॅप्टर 7 वर्स 14 की वचन आम्हाला काय सांगतं? यशया 7:14, ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल. काय नाव? इम्मानुएल. सर्वजण इम्मानुएल. काय नाव ठेवतील? येस, इम्मानुएल, आमच्या सानिध्य देव असे. आमच्या सानिध्य देव, आमच्या बरोबर देव. हालेलुया. सो प्रियांनो, त्याचं नाव काय आहे? इम्मानुएल आहे. आमच्या सानिध्य देव, परात्पराचा पुत्र त्याला म्हणतील. तो देवाचा, परमेश्वराचा पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये आला. त्याचं नाव आम्हाला ओळख करून देतोय की परमेश्वर आमच्यासाठी, आमच्या बरोबर राहण्यासाठी तो परमेश्वर स्वर्गातून मनुष्यामध्ये तो आला. हालेलुया. तो आमच्या बरोबर राहण्यासाठी तो या जगामध्ये त्याने मनुष्याचं शरीर धारण करून तो या जगामध्ये आला. सो या ठिकाणावर आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की त्याच्या विषयी प्रियांनो शेकडो वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल या संबंधीची घोषणा करण्यात आली होती. इम्मानुएल या जगामध्ये येईल, आमच्या बरोबर देव राहण्यासाठी आमच्या बरोबर येईल. आणि म्हणून प्रियांनो त्याच्या नावात या गोष्टी आम्हाला स्पष्ट होतात की त्याचं नाव त्याची ओळख घोषित करते की त्याला देवाचा, परात्पर देवाचा पुत्र म्हणतील. आणि इम्मानुएल त्याला म्हणतील आम्हा बरोबर देव. आम्ही पाहूया मत्ती 1 आणि वचन 23 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 1 वर्स 23, मत्ती 1:23 मध्ये काय म्हणलेलं आहे? पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की संदेष्टांच्या द्वारे देण्यात आलेली जी भविष्यवाणी आहे, ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे पियानो परिपूर्ण होत आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या पुत्रा संबंधीची भविष्यवाणी प्रियांनो या ठिकाणामध्ये परिपूर्णतेने होत आहे. आणि त्याच्या नावाचा अर्थ काय आहे? आम्हा बरोबर. इम्मानुएल या नावाचा अर्थ काय आहे? काय नाव आहे? इम्मानुएल. आणि त्याचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. हालेलुया. हालेलुया. नाव आहे इम्मानुएल आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या शेकडो वर्षा अगोदर या गोष्टीची भविष्यवाणी करण्यात आली होती. आणि ती भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियांनो परिपूर्ण होत आहे. सो आम्ही पाहूया की त्याला परात्पराचा पुत्र म्हणल्या जात आहे. तोच परात्पर जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याच्या संबंधी आणखी काही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत की योहान कुर्शुवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 14 मध्ये या गोष्टी जर आम्ही वाचल्या तर आम्हाला लक्षात येतात. वचन 1, 2, 3 आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 1 वर्स 1 to 14. या सगळ्या वचनाला आम्ही वाचणार नाही, परंतु काही मोजके वचन आहेत ते आम्ही वाचणार आहोत. 1, 2, 3 आम्ही वाचूया. 1, 2, 3. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता.
सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले त्याच्या वाचून झाले नाही. हालेलुया. या ठिकाणात वचन आम्हाला सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यापासून झाले नाही, तो म्हणजे येशू. हालेलुया. आणि वचन आम्ही वाचणार आहोत. वचन 14 मध्ये, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एका पुत्राचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. त्या शब्दाने काय केलं? देह धारण केला. तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो शब्द म्हणजे इम्मानुएल आहे, की ज्याने देह धारण केलं. आणि त्या देहाने, प्रियांनो, त्या देवाच्या पुत्राने देह धारण करून एकुलत्या एका पुत्राचं गौरव असावं, अनुग्रह व सत्य आणि परिपूर्णते होता. तो देवाचा गौरव होता, देवाचा अनुग्रह होता. अनुग्रह, देवाची कृपा आमच्यासाठी या जगामध्ये जन्माला आली. देवाची कृपा आमच्यावरती कशी झाली आपल्याला प्रत्येकाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. देवाने मनुष्यावरती कृपा कशी केली? जरा आंटींसाठी जोरदार टाळ्या. मनुष्यावरती कृपा त्याने या स्वरूपाने केली की परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला, की अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, आम्हाला प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी परमेश्वराने मनुष्यावरती कृपा केली. त्याच्या कृपेचं, प्रियांनो, हा एक महत्वपूर्ण भाग आहे की परमेश्वराने आपलं प्रेम येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगामध्ये त्याने प्रगट केलं. इतकं प्रेम परमेश्वर मनुष्यावरती करतो की त्याने त्याच्या एकुलता एक पुत्राला स्वतःसाठी राखून ठेवलं नाही. तर तो पुत्र, प्रियांनो, परमेश्वराने या जगामध्ये पाठवला आणि त्या पुत्राचं बलिदान त्याने त्या वधस्तंभावरती केलं. हालेलुया. हालेलुया. सो त्याने देह धारण केला. तो स्वर्गातून डायरेक्टली उतरून येऊ शकत होता. स्वर्गातून तो मनुष्य रूप धारण करू शकत होता. स्वर्गातून उतरून तो दैवी स्वरूपाने, प्रियांनो, मनुष्यासमोर तो प्रगटी होऊ शकत होता. परंतु त्याने ही सगळी जी योजना परमेश्वराने बनवलेली आहे, या प्रत्येक योजनेला त्याने परिपूर्ण केलं. सो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा कोकरा म्हणून सुद्धा, प्रियांनो, संबोधण्यात आलेला आहे. आणि देवाचा कोकरा या योजनेचा भाग, प्रियांनो, मी पाहतो की त्याने देह धारण करावा. देह धारण करून त्याने वधस्तंभापर्यंत जावं, वधस्तंभावरती त्याने मारल्या जावं, त्याने गाडल्या जावं आणि त्याच प्रकारे, प्रियांनो, त्याने तिसऱ्या दिवशी जिवंत व्हावं. जर तो मानवीय स्वरूपाने, प्रियांनो, त्याने देह धारण केला नसतं, तर प्रियांनो, परमेश्वराची जी योजना आहे की मनुष्याला त्याने शुद्ध करावं, मनुष्याला त्याने पवित्र करावं. कारण ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की एका मनुष्याच्या द्वारे या जगामध्ये पाप आलं, एका मनुष्याच्या द्वारे या जगामध्ये मरण आलं, त्याच प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगामध्ये तारण यावं, या जगामध्ये शुद्धता यावी, या जगामध्ये जीवन यावं, यासाठी परमेश्वराने ही योजना परिपूर्ण केली. मनुष्याची निर्मिती ही या धरतीपासून किंवा या भूमीतील मातीपासून परमेश्वराने केली. त्या भूमीला सुद्धा, प्रियांनो, पवित्रता प्राप्त होण्यासाठी, त्या भूमीला सुद्धा शुद्धता प्राप्त होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला, प्रियांनो, या भूमीमध्ये 3 दिवसासाठी, प्रियांनो, गाडून ठेवण्यात आलं. हालेलुया. जर प्रभू येशू ख्रिस्त या भूमीवरती तो गाडला गेला नसता, त्याच्या शरीराला गाडला गेला नसतं, तर प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे प्राप्त होणारी जी शुद्धता आहे, प्रियांनो, ती या भूमीला मिळाली नसती. ती शुद्धता, प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे सर्व पृथ्वीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे ती शुद्धता, पवित्रता प्राप्त करून देण्यात आली. कारण मनुष्याची निर्मिती या भूमीतून, या जमिनीतून परमेश्वराने केली होती. सो प्रियांनो, परमेश्वराची योजना मला लक्षात येते की त्याचं नाव, त्याची ओळख घोषित करते की त्याला परात्पराचा पुत्र असे म्हणतील. त्याने देह धारण केला आणि त्या देहाच्या द्वारे, प्रियांनो, सर्व मनुष्याचे पाप त्याने स्वतःवरती घेतले आणि तो वधस्तंभावरती मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला.
त्याच्याविषयीची करण्यात आलेली भविष्यवाणी परिपूर्ण झाली येशूच्या द्वारे. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहूया की त्याचं नाव, त्याची ओळख घोषित करते की तो इस्रायलाचा राजा आहे. कोण आहे? कोण आहे? हालेलुया. आम्हाला अनेक ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला जे यहुदी लोक आहेत, त्याच प्रकारे इस्रायल लोक आहेत, ते इस्रायलाचा राजा म्हणून प्रियानो ते स्वीकारत होते. या संबंधी सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या वेळामध्ये झाला, त्या वेळामध्ये जे मागी लोक आलेत, ते मागी लोक हेरोदाकडे जाऊन काय म्हणतायत? काय म्हणतायत? यहुद्यांचा राजा कोठे जन्माला आला आहे. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर हेरोद सुद्धा भयभीत झाला की मी राजा असताना आणखी एक राजा कुठे जन्माला आला. आणि त्याला सुद्धा प्रश्न पडला, तो सुद्धा भयभीत झाला. सर्व इस्रायल लोक भयभीत झाले. आणि त्या वेळामध्ये हेरोदाने काय सांगितलं की ज्या वेळामध्ये तुम्ही जाऊन भेटाल, तुम्ही काय करा, परत मला निरोप द्या की तो कोणत्या ठिकाणामध्ये जन्माला आला. त्याच्या मनामध्ये खरंच प्रीती होती, आपुलकी होती? नाही. तर त्याच्या मनामध्ये कपट होतं आणि त्याची इच्छा होती की त्या नवीन जन्माला येणाऱ्या राजाला, त्या बालकाला त्याने मारून टाकावं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती झाल्या. 2 वर्षाच्या आतल्या सर्व बालकांची कत्तल करण्यात आली. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे आई वडील म्हणजे योसेफ आणि मरियेने बालकाला घेऊन ते मिस्रामध्ये गेले होते. परमेश्वर त्याच्या योजनेला परिपूर्ण करणारा परमेश्वर आहे. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्याला इस्रायलाचा राजा तो आहे, या संबंधीचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की वचन 32 आम्ही वाचूयात परत एकदा. लूक 1 आणि वचन 32, लुका चॅप्टर 1 वर्स 32. तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दाविदाचे राजासन देईल. कोणाचं राजासन? कोणाचं राजासन? हालेलुया. राजासन कोणाला मिळालं? प्रभू येशू ख्रिस्ताला. कसं बरं? एखादं वचन मला सांगाल तुम्ही? सांगाल? एक घटना आमच्या डोळ्यासमोर जर आम्ही आणली तर आम्हाला या गोष्टीची स्पष्टता येईल. बर्तलमय ज्या वेळामध्ये तो आंधळा आहे, त्या समयामध्ये प्रियानो तो प्रभू येशू ख्रिस्ताला आवाज देतोय, अहो दावीद पुत्र, अहो दावीद पुत्र, आम्हावरती दया करा. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला जे आसन मिळालं, प्रभू येशू ख्रिस्ताला जे स्थान मिळालं, प्रभू येशू ख्रिस्ताला राजाचं आसन मिळालं, ते म्हणजे दाविदाचं आसन त्याला मिळालं. हालेलुया. हालेलुया. या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही वचन वाचूयात. 2 शमूएल 7 अध्याय आणि वचन 1 ते 17 हा संपूर्ण भाग आम्ही वाचणार नाही. 2 सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 1 to 17 या ठिकाणामध्ये संपूर्ण हा भाग आम्ही पाहतो की परमेश्वर दाविदाबरोबर करार करत आहे. वचन 13 मी वाचतो की या ठिकाणामध्ये याची स्पष्टता मला येईल की परमेश्वराने दाविदाबरोबर काय करार केला. वाचूयात वचन 13, सेम चॅप्टर वर्स 13. 2 शमूएल 7:13 मध्ये, तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापिल. मी त्याचे राजासन कायमचे स्थापिल. कोणाचं राजासन? दाविदाचं. हालेलुया. परमेश्वर दाविदाशी बोलत आहे. परमेश्वर दाविदाशी करार करत आहे की मी त्याचं राजासन कायमचं स्थापिल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की दाविदाचं राजासन हे कायमचं स्थापित करण्यात आलं. आणखी आम्ही पाहूया याची स्पष्टता आणखी वचनामध्ये. यशिया 9 आणि वचन 6 ते 7 आम्ही वाचणार आहोत. आयझाया चॅप्टर 9 वर्स 6 and 7 वाचूयात. यशियाचं पुस्तक 9 आणि वचन 6-7 मध्ये वाचा. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धी. हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. शांतीच्या राजाचा जन्म व कारकीर्द या आशाखाली लिहिलेलं प्रियांनो हे यशाच्या ग्रंथामधला हा महत्वपूर्ण भाग आम्हाला पाहायला मिळतो. शांतीचा राजा या जगामध्ये जन्माला येईल आणि या शांतीच्या राजाचा जन्म ज्या वेळामध्ये होईल या संबंधी काय म्हणलेलं आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. आम्हाला पाहायला मिळतं की कृतीने खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताला सिंहासनावरती बसवण्यात आलं नाही, परंतु खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या त्या आसनावरती प्रभू येशू ख्रिस्त आरूढ झाला होता. हालेलुया. कारण आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठा चमत्कार केला, 5000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने भोजन दिलं. हे 5000 फक्त पुरुष आहेत आणि मी बऱ्याच वेळेस सांगितलं की त्या ठिकाणामध्ये 20,000 पेक्षा लोकसंख्या, स्त्री आणि पुरुष, लहान लेकरं, 20,000 पेक्षा मोठी संख्या त्या ठिकाणामध्ये होती. आणि ज्या वेळामध्ये सर्व लोक खाऊन तृप्त झाले ते प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करू लागले आणि त्यांना ते प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार या स्वरूपाने करू लागले की त्यांची इच्छा होती की येशूला इस्रायलाचा, यहुदांचा राजा म्हणून त्यांनी घोषित करावं. ते येशूला राजा म्हणत होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये एकांती प्रार्थनेसाठी निघून गेला असं देवाचं वचन मला सांगतं. हालेलुया. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाच्या सिंहासनावरती प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणून आरूढ झाला होता. हालेलुया, हालेलुया. म्हणजे मानसिकरित्या, वैचारिकरित्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मिकरित्या राजा बनवून टाकलं होतं, फक्त डिक्लेअर केलं नव्हतं. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की जे शास्त्री पुरुष आहे आणि त्याच प्रकारे सत्तारूढ असलेले जे लोक आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताचा घात का बरं करू इच्छित होते, कारण ते प्रभू येशू ख्रिस्ताला याच कारणाने पाहत होते की जर हे लोक सर्व पलटले तर हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला राजा करतील आणि आमचं काही खरं होणार नाहीये. आणि म्हणून शास्त्री पुरुषांच्या प्रियांनो त्याच प्रकारे जे मुख्य याजकगण आहेत यांच्या हातामध्ये जी सत्ता होती, रोमी शासनाची जी सत्ता होती, या सर्वांनी मिळून प्रभू येशू ख्रिस्ताचा घात करण्याचं ठरवलं. कारण त्यांना माहिती होतं की जर प्रभू येशू ख्रिस्त राजा झाला, जर तो राजा म्हणून या आसनावरती बसला तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा घात करू पाहत होते. आम्हाला या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. परंतु खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक अंतःकरणामध्ये प्रियांनो जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते, ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या, चमत्कार केले होते, त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणूनच प्रियांनो होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं की वचनात ही गोष्ट नमूद केलेली आहे की त्याच्या सत्तावृद्धीला, शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने, धर्माने दृढ व स्थिर करेल. आणि की वचन 6 मध्ये आम्ही पाहतो, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. हालेलुया. त्याच्या खांद्यावर सत्ता आहे की नाही, ती सत्ता, त्या सत्तेचा अधिकार आम्हाला त्याने देव केलेला आहे. त्याला अद्भुत मंत्री म्हणतील, त्याला समर्थ देव म्हणतील, त्याला सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तो त्याला त्याची शांती देव करतो, कारण आम्ही राजाकडे आलेलो आहोत. हालेलुया. कोणाकडे आलेलो आहोत आम्ही? राजांचा राजाकडे
कडे आम्ही आलेलो आहोत. सो आम्हाला पाहायला मिळतं की आपल्या भारताचा इतिहास हा प्रदीर्घ आहे. भारतात इतिहास प्रियांनो जगप्रसिद्ध आहे. अनेक राजांनी, अनेक प्रियांनो साम्राज्यांनी भारतावरती वेगवेगळ्या भागामध्ये प्रियांनो त्यांनी सत्ता चालवली. आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये भारतातील काही भागांमध्ये वेगवेगळ्या राजांचं राज्य होतं, ज्या समयामध्ये प्रियांनो मुघलांचं साम्राज्य भारतातील अनेक राज्यांवरती, अनेक भागांमध्ये होतं, त्या वेळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये, त्या प्रांतामध्ये वेगवेगळे राजे होते. परंतु हे राजे त्या मुघलांच्या राजाला, मुघलांच्या सम्राटांना प्रियांनो ते आधिपत्याखाली होते. ही राजे आणि तोही राजा. परंतु सर्व ऑर्डर कुठून मिळायच्या त्यांना? मुघल सम्राट. राईट. सो त्या प्रकारे आम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताला राजांचा राजा म्हणलेला आहे. हालेलुया. तो फक्त राजा नाहीये, एका प्रांतापर्यंतचा तो राजा नाहीये, तर तो राजांचा राजा आहे. वचन आम्ही पाहूया. त्याला राजांचा राजा का बरं म्हणलंय? एक प्रांत, एक देश, एक भाग त्याच्या आधिपत्याखाली नाहीये. जसं मी अगोदर सांगितलं की एका भागासाठी, काही एका प्रांतासाठी राजे असायचे आणि त्या राजांचा मोठा राजा असायचा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तसा नाहीये. त्याला राजांचा राजा का म्हणलेला आहे? आम्ही वाचूयात प्रगटीकरण 9:19 आणि वचन 16 मध्ये. रिव्होल्यूशन चॅप्टर 19 वर्स 16. रिव्होल्यूशन चॅप्टर 19 वर्स 16. प्रगटीकरण अध्याय 19 आणि वचन 16 मध्ये काय म्हणलेलं आहे? यातून आम्हाला ही गोष्ट स्पष्ट होईल की त्याला राजांचा राजा का म्हणलेला आहे. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्याला काय म्हणलेलं आहे? त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेलं आहे. त्याच्या वस्त्रावरती सुद्धा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं लिहिलेलं आहे. त्याच्या मांडीवरती लिहिलेलं आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. सो आमचा जो प्रभू आहे, आमचा जो राजा आहे, तो राजांचा राजा आहे. हालेलुया. या जगामध्ये किती राजे असतील, कोणी काय असेल, कुठलंही पद असेल, परंतु त्या सर्वांवर आमचा येशू मोठा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त हा इस्रायलाचा राजा, प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभूंचा प्रभू आहे. सो त्याचं नाव, त्याची ओळख घोषित करते की नाही? आणखी आम्ही पाहूया की त्याच्या तो भविष्यवाणीची पूर्तता त्याच्या नावासंबंधी करण्यात आली होती. आम्ही वाचूयात लूक 1 आणि वचन 33 मध्ये. लुका चॅप्टर 1 वर्स 33. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. काय म्हणलं? त्याच्या संबंधी असं सांगण्यात आलं होतं की तो काय करेल, काय करणार आहे? तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल. याकोबा संबंधी ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो, याकोब म्हणजे कोण आहे? त्याला आणखी एक नाव देण्यात आलं होतं, इस्रायल. याकोबाची संतती, किती संतती होती, किती मुलं होती त्याला? 12. आणि इस्रायलचे मुख्य जे वंशज आहेत ते 12 आहेत. राईट. सो 12 वंशजांसंबंधी परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की त्याच्या संबंधी ही भविष्यवाणी करण्यात आली की तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल. युगानयुग राज्य त्याचा आहे. कोणावरती? फक्त यहुदी लोकांवरती नाहीये, सर्व इस्रायलावरती, सर्व याकोबाच्या संततीवरती, सर्व इस्रायलावरती. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी होते ते फक्त यहुदीच होते असं नाहीये. त्याने प्रत्येक वंशजांना आपल्या जवळ घेतलं.
त्याने प्रत्येक वंशजांवरती प्रेम केलं, प्रत्येक लोकांना त्याने आपल्या जवळ घेतलं, की जे लोक प्रियांनो त्यांचे कधी कुठल्या प्रकारचे व्यवहार होत नव्हते, अशा प्रत्येक लोकांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रभावामध्ये आणलं. आणि त्या संबंधी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आम्हाला या ठिकाणामध्ये लक्षात येतं, की त्याच्या संबंधी जी भविष्यवाणी करण्यात आली की तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन किती वर्ष झालेत? 2024 वर्ष झालेत. त्याच्या राज्याचा अंत अनेक जणांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याचा अंत झाला का? जितका प्रियांनो अडखळण करण्यात आले, जितके प्रियांनो विरोध करण्यात आले, तितकं नाव त्याचं मोठं झालं. हालेलुया, हालेलुया. त्याच्या राज्याचा अंत प्रियांनो जगामध्ये अनेक ठिकाणामध्ये, अनेक देशांमध्ये, अनेक भागांमध्ये करण्यात आला, परंतु प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आणि त्याच्या राज्याचा अंत कोणी करू शकला नाही. किती अडखळण होऊ द्या, परंतु वो था, है और सदा रहेगा. हालेलुया. त्याचं नाव अगोदर होतं, आहे आणि इथून पुढे सुद्धा येशूचं नाव युगानुयुग असणार आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्याचं नाव हे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं राज्य हे युगानुयुग स्थापित करण्यात आलं. याकोबाच्या घराण्यावरती त्याचं राज्य स्थापित करण्यात आलं. एक वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती 49 आणि वचन 10 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 49 वर्स 10. उत्पत्ती आता 49 आणि वचन 10. यहूदाकडे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही, राष्ट्रे त्याची आज्ञाकिंत होतील. हालेलुया. सो ही भविष्यवाणी आहे याकोबाच्या द्वारे त्याच्या मुलांसाठी. आणि ज्या वेळामध्ये यहूदाच्या संबंधी भविष्यवाणी तो करतोय, ती भविष्यवाणी या संबंधीने वचन 9 मध्ये आम्ही पाहतो की यहूदा सिंहाचा छावा आहे. हालेलुया. शेरे बब्बर. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. यहूदाचा छावा त्याला म्हणलेला आहे, माझा पुत्रा तू शिकार करून डोंगरात गेला आहेस, तो सिंहासारखा, सिंहणीसारखा दबून बसला आहे, त्याला कोण छेडणार? यहूदाकडचे राजवेत्र त्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही, राष्ट्र त्याची आज्ञांकित होतील. सो आम्हाला या भविष्यवाणीची पूर्तता आजच्या वेळामध्ये सुद्धा आम्हाला परिपूर्ण होताना पाहायला मिळते. आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. आपण बऱ्याच जणांनी प्रियानो कम्प्युटर आपण हँडल करतो किंवा कम्प्युटर आपण वापरतो. इंटरनेट आपण प्रत्येक जण वापरतो. या गोष्टी आम्हाला लक्षात येतील. इंटरनेट जर इस्रायलने बंद केलं ना, सर्व जग ठप्प होऊन जाईल. जे सॉफ्टवेअर आहेत, हे सॉफ्टवेअर जर त्यांनी काढून घेतले, जर त्यांनी ते थांबवले, तर कुठलंही काम होऊ शकणार नाही. मोबाईल या सगळ्या कनेक्टेड आहे प्रियानो इस्रायल संबंधी. जर त्यांनी ठरवलं तर प्रियानो कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही. जे फोन पे आहेत, गुगल पे आहेत, पेटीएम आहेत किंवा आणखी कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे UPI प्रियांनो जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे सगळे ठप्प होऊ शकतात जर इस्रायलने ठरवलं तर. आणि वचन मला काय सांगतं की सर्व राष्ट्र त्याचे अंकित होतील, आज्ञांकित होतील. तसंच आहे. हालेलुया. सर्व राष्ट्र त्याचे आज्ञांकित आहे. जर त्यांनी ठरवलं तर सगळं ठप्प. आणि ही देवाची कृपा आहे की भारताचे आणि इस्रायलचे संबंध फार चांगले आहेत. जरा प्रभूसाठी जोरदार टाळ्या. हालेलुया, हालेलुया. आणि वचनात सुद्धा मला पाहायला मिळतं की परमेश्वराने ज्या स्वरूपाने सांगितलं की जे कोणी तुझ्याविषयी अभिष्ट चिंततील मी त्याचं अभिष्ट करील, जे कोणी तुझ्याविषयी अनिष्ट चिंततील मी त्याचं अनिष्ट करील. आणि आणखी वचन मला सांगतं की जो व्यक्ती यरुशलेमेच्या इस्रायलाच्या शांतीसाठी प्रार्थना करतो
परमेश्वर त्याला सुद्धा शांती देतो, परमेश्वर त्या व्यक्तीला सुद्धा आनंद देतो, परमेश्वर त्याला सुद्धा आशीर्वादित करतो. म्हणून आम्ही कायम यरूशलेमेच्या इस्रायलाच्या शांतीसाठी मी प्रार्थना केली पाहिजे. किती जणांना शांती पाहिजे, किती जणांना आशीर्वाद पाहिजे. सो हे फार एक गुपित आहे पवित्र शास्त्रात. जर तुम्हाला शांती पाहिजे, जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, तुम्ही यरूशलेमेच्या इस्रायलाच्या शांतीसाठी प्रार्थना करा. सर्व आशीर्वाद शांती तुमची आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की यहुदाचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत व ते त्याच्याकडून जाणार नाही. जो येईल, प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आता तो परत येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त यहुदी वंशजातून तो जन्माला आला. तो यहुदी वंशजातूनच का जन्माला आला या संबंधी आम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं. कारण तो वंशच परमेश्वराने निवडला. या वंशजाबद्दल भविष्यवाणी करण्यात आल्या आणि परमेश्वराचा हा मास्टर प्लॅन प्रियानो मला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये प्रथम मनुष्याने पाप केलं तेव्हापासून ही योजना परमेश्वराची होती. याला शेकडो वर्ष लागले. शेकडो वर्षानंतर प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ही एक मोठी दैवी योजना आहे जगातील प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्त होण्यासाठी. यहुदी वंशजातून प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की यहुदा संबंधी प्रियांनो याकोबाने जी भविष्यवाणी केली की त्याचा जो राजवेत्र आहे तो त्याच्याकडून किंवा त्याचा राजदंड त्याच्या पायामधून काढणार नाही, राष्ट्र त्याची आज्ञांकित होती. आणि या संबंधी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल केलेली भविष्यवाणी, यहुदाबद्दल केलेली भविष्यवाणी आज सुद्धा मला परिपूर्ण होताना पाहायला मिळते. हालेलुया. भविष्यवाण्या एकदाच पूर्ण होतात असं नाही, त्या एकामागून एक त्या गोष्टी परिपूर्ण होत असतात. त्या गोष्टी आम्हाला जशा जशा पूर्ण होतात ना तसं तसं आम्हाला समजायला लागतं ही भविष्यवाणी अशी अशी होती. हालेलुया. मी ज्या वेळामध्ये वचन वाचलं मला त्या वेळामध्ये सुद्धा कळालं नाही, परंतु हे रिव्होल्युशन परमेश्वर आज या वेळामध्ये देतोय की परमेश्वराने यहुदाच्या त्या राजवेत्राला किंवा राजदंडाला परमेश्वराने देऊ केलेला आहे की सर्व राष्ट्र आज यहुदाचे आज्ञांकित आहे, इस्रायलचे आज्ञांकित आहे. सो ऑनलाईन जे ट्रान्झॅक्शन आम्ही करतो ते सर्व इस्रायलशी संबंधित आहे, इंटरनेटशी संबंधित आहे, UPI शी संबंधित आहे आणि या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे इस्रायलशी. इस्रायल संबंधित आहे यहुदी लोकांशी, यहुदाशी. हालेलुया. आज आज्ञांकित केले की नाही त्यांनी? सर्व राष्ट्र आज्ञांकित केले. आज जगामध्ये असा कुठलाही राष्ट्र नाहीये की ज्या राष्ट्रामध्ये UPI शी संबंधित कुठले ट्रान्झॅक्शन केले जात नाही. सर्व ऑनलाईन जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन केल्या जातात. आपण रोज कमीत कमी आता UPI हे कदाचित काही जणांना समजणार नाही, परंतु काही जण म्हणतात फोनवरती पैसे पाठवा, यालाच म्हणलं जातं. हालेलुया, हालेलुया. फोनवरती पैसे पाठवा तेच आहे. आणि या सगळ्या गोष्टी कुठून चालतात? इस्रायल. जर त्यांनी थांबवलं ना, सगळं थांबलं, आपले पैसे आपले सुद्धा नाही आहे. ही प्रभूची कृपा आहे की परमेश्वराने आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या इस्रायलला दिलेले आशीर्वाद आपण येशूच्या द्वारे सुद्धा आम्ही प्राप्त करतोय. आणि कायम ही प्रार्थना ठेवा, कायम ही प्रार्थना करा की भारताचे आणि इस्रायलचे संबंध हे कायम मैत्रीपूर्ण असावे. कारण जे आशीर्वाद त्याला मिळालेले आहेत इस्रायलला, ते आशीर्वाद ऑटोमॅटिकली जे जे राष्ट्र इस्रायला बरोबर मैत्री संबंध ठेवतात, चांगले संबंध ठेवतात, ते आशीर्वाद ऑटोमॅटिकली त्यांच्या राष्ट्रामध्ये परमेश्वर रिलीज करत चालतो. बोलो येशू मसीह की हालेलुया. सो त्यानंतर चौथी महत्त्वपूर्ण गोष्ट मला पाहायला मिळते की तो मानवतेसाठी विजेता आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवतेसाठी विजेता आहे. कसं? आम्ही वचन 32 परत एकदा जाऊया. लूक 1:32 मध्ये, लुका चॅप्टर 1:32 वाचूयात. तो थोर होईल. ओके, काय होईल? तो थोर होईल. काय म्हणलंय? सर्वजण म्हणा माझ्या मागे, तो थोर होईल. कोणाबद्दल सांगितलंय? येशू बद्दल सांगितलं. तो थोर होईल. आता थोर होणं या शब्दाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर थोर होणं काय आहे? आदराने किंवा महत्वाने महान असणं. आदराने आणि महत्वाने. सो प्रभू येशू ख्रिस्ताला आदर मिळाला की नाही मिळाला? प्रभू येशू ख्रिस्ताला महत्व होतं की नाही होतं?
कसं कसं अनेक ज्या घटना घडल्यात त्या घटनातून आम्हाला पाहायला मिळतं त्याची महानता कशी आहे. 5,000 लोकांना एकदा जीव घालणं ही सोपं नाहीये, महानता आहे. आणि हजारो सैन्यांची तुकडी एका व्यक्तीच्या शरीरामध्ये असताना त्या एका व्यक्तीला पूर्णपणे मुक्तता देणं ही महानता आहे. ही महानता प्रभू येशू ख्रिस्ताने केली. जे लोक आंधळे होते प्रियांनो, अशा आंधळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी दिली, ही महानता आहे. जे मुके बोलू शकत नाही अशा मुक्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने वाचा दिली, ही महानता आहे. ज्या लोकांना प्रियांनो कोणीही जवळ करत नव्हतं अशा कुष्ठरोग्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केला आणि त्यांना बरं केलं, ही महानता आहे. ज्या व्यभिचारिणीला सर्व समाज धोंडमार करून मारून टाकणार होतं प्रियांनो, त्या स्त्रीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने जी कृपा केली, हे आदराचं स्थान प्रभू येशू ख्रिस्ताने प्राप्त करून घेतलं. ही महानता मला लक्षात येते की त्या मारणाऱ्या लोकांचं मानसिकता, त्यांची वैचारिकता पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताने बदलून टाकली. ही महानता आहे. आणि ही महानता प्रियांनो कुठल्याही मनुष्याच्या जीवनामध्ये कुठलाही मनुष्य प्राप्त करू शकत नाही. ती महानता प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की तो कसा होईल, तो थोर होईल. त्याला थोर म्हणतील आणि तो थोर झाला, त्याला थोर म्हणण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहतो की मोठापणा किंवा महानपणा दाखवण्यासाठी प्रियांनो लोक मोठमोठा समुदाय जमा करतात. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर जे लोक येत होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जे लोक येत होते प्रियांनो, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करणारे, प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणारे, प्रभू येशू ख्रिस्ताचे मोठमोठे चमत्कार करणारे आणि येशूवरती प्रेम करणारे लोक येशूच्या सोबत होते. हालेलुया. त्याची महानता होती म्हणून हे लोक येशू बरोबर जुडत होते. हालेलुया. आणि तो थोर झाला, त्याला थोर म्हणलं गेलं. आणि म्हणूनच प्रियांनो इस्रायल लोकांची इच्छा होती की त्याला राजा म्हणून सर्व लोक घोषित करू इच्छित होते. परंतु तो राजा म्हणून या जगामध्ये त्याची इच्छा नव्हती की त्याने राजा म्हणून त्या वधस्तंभावरती जावं. तर प्रियांनो तो देवाचा कोकरा म्हणून वधस्तंभावरती जावं ही त्याची परमेश्वर पित्याची योजनेचा भाग होता. बोले येशू मसीह की. सो तो मनावरती राजा होता, अंतकरणामध्ये अनेकांच्या हजारो लोकांच्या अंतकरणामध्ये तो राजा होता. परंतु तो या जगामध्ये मानवतेसाठी प्रियांनो विजेता म्हणून तो या जगामध्ये जन्माला आला. मानव जो प्रथम मानव प्रियांनो परमेश्वराने मनुष्याचं जी निर्मिती केलेली आहे ती निर्मिती कशी केली आम्हाला माहिती आहे. वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती याचा अध्याय 1 आणि वचन 26 आणि 27. जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 26 and 27. वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृढ मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृढ असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने मनुष्याची जी निर्मिती केली ती निर्मिती कशी केली? आपल्या प्रतिरूपाचा. प्रतिरूप म्हणजे प्रतिरूप. वाचा जरा वचन. हिंदीमध्ये वचन 27 वाचा. तब परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार, अपने स्वरूप, प्रतिरूप परमेश्वराच्या समान, परमेश्वरासारखा. आणि ज्या वेळामध्ये आम्ही नवीन करारामध्ये वाचतो की जो येणार होता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या समान मनुष्याची निर्मिती करण्यात आली. बोले येशू मसीह की. मनुष्याची निर्मिती ही ज्या पहिल्या मनुष्याची निर्मिती म्हणजे आदामाची जी निर्मिती करण्यात आली तो आदाम कोणासारखा होता?
म्हणजे विचार आम्ही करू शकतो, प्रभू येशू ख्रिस्त जसा या जगामध्ये येणार होता त्या स्वरूपाची निर्मिती परमेश्वराने एदेन बागेमध्ये केली, मनुष्याची निर्मिती. म्हणजे पहिला मनुष्य आदाम याची निर्मिती कोणासारखी होती? प्रतिरूप कोणाचं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताचं. हालेलुया. म्हणजे आम्हाला लक्षात आलं की आदाम कोणासारखा दिसत होता? आदाम कोणासारखा दिसत होता? येशू सारखा. हालेलुया, हालेलुया. सो आता मी पाहतो वचन 2 मध्ये, अध्याय 2 आणि वचन 7 मध्ये, उत्पत्ती 2:7, जेनेसिस चॅप्टर 2 वर्स 7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वराने काय केलं? या जमिनीतील काही माती घेतली आणि त्या मातीतून परमेश्वराने एक मूर्ती तयार केली आणि त्यामध्ये परमेश्वराने जीवनाचा श्वास फुंकला आणि त्या वेळामध्ये मनुष्य जीवधारी मनुष्य प्राणी तो निर्माण झाला. तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव नव्हता, परंतु ज्या वेळामध्ये परमेश्वराने जीवनाचा श्वास त्यामध्ये फुंकला त्या वेळामध्ये त्याच्यात जीव आला. जसं मनुष्य मरण पावतो, ते शरीर हलतं का? त्याच्यामध्ये जीव राहतो का? सो त्या स्वरूपाचा प्रियांनो मनुष्य अगोदर होता, परंतु परमेश्वराने जसं त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला तो मनुष्य जीवधारी प्राणी तो तयार झाला. परमेश्वराच्या जीवनाच्या श्वासामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जो जीवनाचा श्वास परमेश्वर मनुष्याच्या शरीरामध्ये जर टाकतो तर तो मनुष्य जिवंत सुद्धा होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि ही पहिली घटना एदेन बागेमध्ये मला पाहायला मिळते की परमेश्वराने एका मातीमध्ये आपला जीवनाचा श्वास फुंकला. आणि वचन काय सांगतं या ठिकाणामध्ये जर आम्ही वाचलं तर देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला आणि हा आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळतो. वचन या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराने मातीच्या द्वारे मनुष्याची निर्मिती केली, परंतु ज्या स्वरूपाने मला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला, परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली. काय आज्ञा दिली होती? त्यांना आशीर्वाद दिला होता वचन 28 मध्ये की देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे प्राणी या सर्वांवर सत्ता चालवा. आणि परमेश्वराने प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही या एदेन बागेतील सर्व इच्छित असणाऱ्या सर्व झाडांची फळ तुम्ही खा, परंतु मध्यभागी असलेल्या ज्या झाडाचं फळ तुम्हाला खायचं नाहीये. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल, त्याला स्पर्श कराल, त्या दिवशी तुम्ही खरोखर माराल, खचित माराल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की आदामाने आणि हवेने ती आज्ञा मोडली. आता ती गोष्ट वेगळी आहे की आज सुद्धा मनुष्य आपल्या पत्नीच्या शब्दाला मान देतो, बरोबर आहे? असंच आहे ना.